निसर्गराजाचं हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण, कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण, गाई बैल वासरांची पहाट कोकण, कोकण कोकण. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उमे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, बरेच दिवस म्हणजे एक जवळजवळ महिना झाला असेल मी कोणतीच व्हिडिओ पोस्ट. मे महिन्यात मी गावाला आलेलो होतो आणि 8-10 दिवस होतो गावी. तर आपण बरेच कामं आणि कार्यक्रम होते, सगळं काही मला शूट करायला भेटलं नाही. नंतर 8 दिवसाची सुट्टी भरून काढण्यासाठी महिनाभर जोरदार काम केलं मुंबईला जाऊन, आणि आता परत सुरुवातीच्या पावसासाठी मी गावाला आलोय. काही कामं पण माझी होती, त्यानिमित्त तब्येत थोडीशी डाऊन आहे वाटतंय, त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तेजी वाटत नाही आणि आवाज थोडासा घुगरा आवाज वाटतोय. कारण पहिल्या पावसात चढणीचे मासे, कुर्ल्या आणि मेन म्हणजे आपली पेरणी शेती हे करण्यासाठी मी आलोय. आता 2 दिवस आहे मी, पाऊस जर पडला तर थांबणार, नाही तर मग परत जाणार. पेरणी फक्त आज करून घेणार आहे आम्ही, कारण शेती आपली शेवटी आहे, शेती पर ठेवून चालत नाही. त्यामुळे आज पेरणी करणार आहे. बऱ्याच काही ठिकाणी लोकांनी पेरणी केली आणि आमच्या वाडीत अजून कोणी केलेली नाही, कारण काही जण बाहेर आहेत किंवा काही जण त्यांचे प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे आम्ही आज सुरुवात करणार आहे पेरणी करायला. आमच्याकडं जॉत नाही, म्हणजे बैल आणि नाही, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता आमच्या गावात फक्त एकच जॉत होता, नांगर होता. ते पण यंदा करतील अशी गॅरंटी नाही, पण बाकी सगळे आधुनिक शेती करतात. आम्ही पण आज आधुनिकच शेती चालू करणार आहे, म्हणजे ट्रॅक्टर, पॉवर टिलर जो असतो त्याच्या साह्याने. मी आता तुम्हाला दाखवतो कसं असतं आणि कशी करतो आम्ही पॉवर टिलरच्या साह्याने शेती. ती बघा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवड आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बघूया गावचं सकाळचं वातावरण बघा, एकदम शांतता, कोंबड्यांचं कुकडू आणि पाखरांचा आवाज येतोय. काकाने आता ट्रॅक्टर चालू केलाय तिथे. मी थोडासा लेट उठलो, लेट म्हणजे 7:30च वाजलेत आता. पण गावी लवकर शेतीची कामं ही लवकर चालू करतात, उजाडताच. पाऊस साधारण पडलाय, पण हिरवळ आता चालू झाली आहे आणि अजून 1 महिन्याभराने हे मस्त रान सगळं हिरवं फुलून येईल. अजून बघायला भारी वाटेल. पाण्याचे पाट वाहतील सगळीकडनं, व्हाळेंना पाणी येईल. तर आपण आता जाऊया मागे कोपऱ्यात, जाऊया आपल्या शेतात आणि बघूया आपण कामं कशी आहेत ती. बघा, हा इथला गडगा आहे ना, हा आम्ही कोसळला मागे. का कोसळला त्याचं रिझन हे की ह्याच्यात साप येऊन थांबलेला होता, नाग येऊन थांबला होता. तो पूर्ण दिवसभर होता, तो निघतच नव्हता आणि सारखा काकीलाच दिसत होता. जेणेकरून बाय चान्स न लक्ष जाता जर त्यांनी डसला असता, दंश केला असता तर प्रॉब्लेम झाला असता खूप. त्याच्यामुळे काही करून हा गडगा संपूर्ण आम्ही कोसळून त्याला बाहेर काढला आणि काय काकाने काय करायचं होतं ते केलं. शेवटी प्रत्येक जण आपल्या जीवाला घाबरतो. हे बघा,
इथून असा ट्रॅक्टर नेला आहे. हे ट्रॅक्टरचा म्हणजे पॉवर टिलरचा नांगर असतो मागचा ना, हे त्याचं निशाण आहे. माती तशी बऱ्यापैकी ओली झाली आहे, कारण कालच थोडासा पाऊस नव्हता, पण बाकी सॅटर्डे पासून जवळजवळ 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस होता. आता हे 2 कोपरे जे भाजावळ केली आहे, हे जे दिसतंय ना, ही भाजावळ केलेली आहे. या 2 कोपऱ्यांमध्ये आम्ही भात पेरणार, कारण ज्या कोपऱ्यात आपण भात पेरतो ते कोपरे भाजावळ करावे लागते. सुरुवातीला भाजावळ करावी लागते, त्यानंतरला पेरणी, मग उखळणी, मग लावणी, मग नंतरला भात कापणी आणि मग जोडणी, असे शेतीचे बरेच प्रकार. शेती म्हणजे ही फक्त 2 शब्दाचं नाही, बराच टाइम आणि बरीच मेहनत असते त्या गोष्टीसाठी. आणि याचे टायर होते बघा, हे टायर लावून या टायरांच्या सहाय्याने आम्ही तो पॉवर टिलर घराच्या इथून इथपर्यंत आणला. आणि इथं आणल्याच्या नंतर काकाने आणि पप्पांनी हे खालचे जे फाळ आहेत त्याचे म्हणजे नांगर जे आहेत ट्रॅक्टरचे ते लावले, टायर काढले आणि त्याच्या जागी ते लावले. हे नांगरणीचे आहेत म्हणजे पेरणीचे फाळ आहेत, चाक आहेत. आणि लावणीला असतात ती वेगळी असतात, ती एकदम चिखल करणारी असतात, ती पण लावायला लागतात, पण ती नंतरला. हे एवढे कोपरे आहेत, हे एवढे अजून म्हणजे आता हे 2 याच्यात पेरणी केली, जास्त नाही. आम्ही फक्त 5 किलो यंदा आणल्या, नाही तर दरवर्षी 10 ते 15 किलो पेरणी केली जाते. काकी बोलले दरवर्षी 10 ते 15 किलो भात आणून ते पेरतात, ते बियाणे आणून. पण यंदा फक्त 5 किलो केलेली आहे, कारण पावसाचा काय अंदाज वाटत नाही. आणि शेती म्हणजे एकतर्फे बघितलं तर जुगारच आहे, निसर्गावर डिपेंड आहे. झालं तर ठीक, नाही तर काय गेलं, त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे 5 किलो यंदा आणलं, कारण एकदमच पळ ठेवून जमीन चालत नाही. जमीन पळ ठेवली, जमीन कसली नाही तर जमिनीचा कस जातो, असं पूर्वीची लोक म्हणायची. आणि रान वाढतं खूप जमिनीमध्ये, त्यामुळे आम्ही आता हे 5 किलो थोडस भात म्हणजे भाताचं बियाणं पेरणार. आणि त्याच्यानंतर बघू मग भुईमूग, कुळीत वगैरे असं काहीतरी दुसरं पेरायचं, असा विचार चालू आहे. आता आज सुरुवात तर केलेली आहे. हे ह्या कोपऱ्यांमध्ये भेंडे पेरतो आम्ही, हे इकडे. या पॉवर टिलरच्या जागी जर मित्रांनो 2 बैलांची जोडी आणि एक लाकडी नांगर असताना हा एवढा कानेर म्हणजे एवढा आवाज झाला नसता. हा जो मोटरचा वगैरे आवाज येतोय ना, ह्याच्याने कंटाळा पण येतो. आणि आपण नांगर ज्यावेळी धरतो त्यावेळी बॉडी पण पूर्ण व्हायब्रेट होते, त्यामुळे सुद्धा त्रास होतो. परत जमीन व्हायब्रेट होते, जमिनीमधले जे मायक्रो न्यूट्रिशन्स असतात, जे काही कीटक किडे वगैरे जे असतात, जे जमिनीसाठी उपयुक्त असतात, ते सुद्धा त्याच्यामुळे मरतात. पेट्रोल काही वेळी गळतं किंवा ऑइल गळतं, त्यामुळे सुद्धा जमिनीचा नाश होतो. पण शेवटी आता काय झालंय माहितीये का, आता आपल्याकडे पर्याय नाही राहिलेला आहे. आता गुरं कोण पाळायला बघत नाहीत, सांभाळायला बघत नाहीत, कारण गुरांना चरण्यासाठी पण रान राहिले नाही, किंवा लोक पाळतच नाही. कळी होतात, कुणा कोणाच्या बागेत जातात, कुठं काय खातात, त्यामुळे लोक परत भांडण करत येतात. आणि नाही आता हे सांभाळत. म्हणजे पहिला लोक जी होती ना, ती ह्या 4 महिन्याच्या शेतीसाठी 8 महिने गुरांना सांभाळायचे, पोसायचे. पण आता हे सगळ्या मशिनी, आधुनिक युग आलं, मशिनी आल्या, त्यामुळे लोकांना तो त्रास व्हायला लागला. पहिला शेतीच्या टायमाला जवळ शेती आली की बैल मरायचे किंवा आजारी पडायचे, त्यामुळे प्रॉब्लेम व्हायचा परत, आणि टाइम जास्त लागायचा नांगर करायला. आता हा एक कोपरा जर बैलांनी नांगरायचा असताना तर जवळजवळ त्याला 1 तास तरी कमीत कमी लागला असता. पण या ट्रॅक्टरनी तो फक्त जेमतेम 15 मिनिटात पूर्ण नांगरून होतो. त्यामुळे लोक कायम लोक शॉर्टकटचा उपयोग करतात. मला वैयक्तिक स्वतःला ही आधुनिक शेती आवडत नाही, पण आता काय करणार, पर्याय नाही. जसा पाण्याचा प्रवाह वाहतोय, जशी लोक जातात त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागणार, नाही तर आपण मागं सुटणार. मला खरं तर पारंपरिक शेतीच आपली आवडते. मी दरवर्षी आमच्या वाडीत 1 जणांचं जात असतं म्हणजे बैलांचं, ते धरण्यासाठी मी दरवर्षी येतो. पण आता ते आजारी असल्यामुळे ते काही शेती यंदा करतील अशी गॅरंटी नाही. पण जर ते करायला लागले तर लावणीला तरी मी परत जॉत धरायला येणार, कारण शेवटी बैलांचा नांगर धरण्यात जी मजा आहे ना, ती खरी शेती आहे. आणि मला ते खरंच खूप आवडतं. आता यंदा माझं ते मिस होतंय का काय होतंय बघूया, पुढं काय होणार आहे ते बोलत होते तुम्ही घेऊन जावा आणि तुमच्या इथे लावा म्हणून, पण मला तेवढं बांधता वगैरे येत नाही, फक्त धरता येतं. बघूया आता परतच्या वेळी जर आलो आणि त्यांनी जर लावलं, जॉत केलं, शेवटी करणार. कारण माणसाचं कसं असतं, दुसरा करायला लागला की एक आपल्याला हुरूप येते,
आपण म्हणजे बाकीचा करतोय आणि आपण गप आपल्याकडे असून जर आपण गप बसलोय तर माणसाचं मन राहवत नाही. त्याच्यामुळे ते पण बहुतेक शक्यतो करतील अशी माझी गॅरंटी आहे आणि करावं अशी माझी खरंच इच्छा आहे. तर बघूया काय होतंय आपण ते. पहिला कसं होतं, ज्यावेळी नांगराने आम्ही सगळं जोत नांगरायचो त्यावेळी माणसं पण खूप लागायची. म्हणजे आता हे बघा, आता हे जे ट्रॅक्टरने नांगरलं जाते ह्याच्यात ढेप येत नाहीत. म्हणजे मातीचे मोठे मोठे जे गट्टे असतात, गोटे होतात मातीचे मोठे मोठे, ते फोडायला परत 1-2 जण लागायची. काही जण रान काढायला लागायची, नांगर धरायला 1 जण लागायचा. म्हणजे बरेच असं 4-5 जण पूर्ण कुटुंब लागायचं. पण आता हे पॉवर टिलर आणि आल्यापासून ना तेवढं काय लागत नाही. कारण हे बघा ढेपाच होत नाहीत, एकदम बारीक बारीक नांगरणी होते, बारीक मळलं जातं. त्यामुळे काय जास्त जणांची गरज लागत नाही. तर पहिला आम्ही ढेपा फोडण्यासाठी ते मोठे लाकडाचं असं हातोड्यासारखं बनवलेलं असतं, मोठ्या दांड्याने लाकडासारखं, ते घेऊन आम्ही लहानपणी पूर्ण कोपऱ्यांमध्ये नाचायचो, उंदडायचो की त्यांनी फोडायला एक मजा यायची. परत बैल असायचे आणि लास्टला ज्यावेळेस ही पेरणी आपण दाणे पेरतो ह्याच्यामध्ये आणि जेव्हा ती लेवल करायची असते ना त्यावेळी गुट्टा लावायचो. म्हणजे गुट्टा लावतात बैलांच्या इथे, जसा नांगर असतो तसा एक गुट्ट्याचा प्रकार असतो आणि मागे तो प्लेन असतो, पूर्ण 2 अशा काट्या असतात. तो जूवर ठेवायच्या बैलांच्या बाण्याच्या याच्यावर आणि त्या काट्या खाली एक फळी असते, त्या फळीवर आपण बसायचं. आम्ही लहान असताना काका आम्हाला त्याच्यावर बसवायचा आणि बैल अशी चालायची. मग ते एकदम असं ना आपण त्याच्यावर पूर्ण असं फिरायचो, त्याच्यावर बैलाशी पूर्ण घेऊन फिरायचं आणि आपण शाळेमध्ये कसं ओढतो एखाद्याला स्लिपरी सारखं तसं व्हायचं आणि हे लेवल व्हायची. पण त्या गुट्ट्यावर बसायची खरीच मजा यायची. ती मजा आता या पुढच्या पिढीला ना खरंच भेटताना अनुभवायचं तर लांब राहिले, पण बघायला पण खूप मुश्किल वाटते. माझी खरंच इच्छा आहे, पण काही गोष्टींमुळे नाही आपल्याला काही गोष्टी करता येतात. पण एक जॉब घरात ठेवायचं, तर नांगर तर असेल आमचा अजून जुना नांगर जॉब, हे जुन्या ज्या गोष्टी आहेत ह्या मला ठेवायच्या आहेत. कारण त्या पुढच्या पिढीला आपल्याला दाखवता येतील. करायला नाही आपल्याला भेटलं तरी पण एक दाखवता येऊ शकतं आपल्याला, दाखवायला पाहिजे की कसं कुठून आपण सुरू झालो आणि कसं आपण करत आलेलो आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, पण काही गोष्टी आर्थिक पद्धतीने आपण थांबतो किंवा असतात काही काही प्रॉब्लेम, पण मनामध्ये आहेत त्या गोष्टी खूप, आणि खूप कळकळ आणि एक ओढ वाटते त्या गोष्टींची. आणि ज्यावेळी सर्वजण शेतात असतात ना, म्हणजे आपण अजून आजूबाजूचे लोक हे प्रत्येक जण जेव्हा शेती करतात एका टायमाला, तेव्हा ना म्हणजे ते गप्पा गोष्टी मजा, तो आनंदच वेगळा असतो. गाणी बनत, भजनं बनत, म्हणजे एक ना हुरूप असतो एक, तो मजा मस्ती. म्हणजे कंटाळा नाही यायचा. तर शेतीची कामं जरी म्हटली ना कंटाळा नाही यायचा. आजूबाजूची माणसं एकमेकाच्या मदतीला यायची. आज ते आपल्याकडे येणार, उद्या आपण त्यांच्याकडे जाणार, अशा ह्याच्याने कामं फावायची, म्हणजे पटपट कामं व्हायची. एकटा एकटा थोडासा कंटाळा येतो आणि बरेच जण आता शेती बंदच करत चालले, शेती करतच नाहीत. पण आता जे AI चं युग आलंय ना त्याच्याने सगळं एकदम शॉर्टकट झालंय. म्हणजे एकदम पटकन मोबाईलवर AI झालं, ChatGPT झालं, आपण पटकन मोबाईलवर क्लिक केलं किंवा टाईप केलं, सांगितलं तरी आपल्याला त्याची उत्तरं भेटतात. पण शेती हा एकच व्यवसाय असा आहे जो ऑटोमॅटिकली नाही होऊ शकत. त्याला लेबर, माणूस आणि स्वतः मेहनत ही लागणारच. बाकी सगळं आधुनिक होईल, पण शेती व्यवसाय हा आधुनिक होणार नाही आणि तो डाउनलोड करता येणार नाही आपल्याला, कारण तो पारंपरिक आहे. आणि जर शेती सोडली ना, तर आज लोकांनी सोडली तर शेती ही काही वर्षांनी परत सगळ्यांना चालू करावीच लागेल. कारण आजची परिस्थिती एवढी बिकट आणि महागाईची एवढी बिकट आहे ना की पुढे काय होईल काय सांगता येत नाही. पण शेती जपायला पाहिजे, आपलं शेत जपायला पाहिजे आणि गाव जपायला पाहिजे आपलं. ते वाऱ्यावर सोडून चालत नाही आणि सोडूही नाही कोणी. कारण शेवटी किती जरी आपण बाहेर गेलो, किती जरी लांब गेलो, की पोटापाण्यासाठी कुठे जरी गेलो, तरी आज ना उद्या परतून आपल्याला आपल्या मुळावरच यावं लागणार, आपल्या मूळ जागीच यावं लागणार. हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवावं. दरवर्षी मित्रांनो अगदी न चुकता मी आवर्जून शेतीसाठी येतो. कारण शेवटी शेतकऱ्यांचा मुलगा आहे आणि कोकणातला आहे. त्यामुळे पावसाळा चालू झाला की आपले पाय आपसुकच गावाकडे वळतात. पहिले चढणीचे मासे असो, कुर्ल्या असो, ती एक जी हुरूप असते ना, म्हणजे गावच्या वातावरणाची आणि पावसातली, ती खरंच खूप अविस्मरणीय असते. आणि ते अनुभवण्यासाठी मी नक्कीच येत असतो. आणि बरेच जर मीच नाही, कोकणातले जेवढे खरंच मना आणि तन मनापासून जे कोकणी आहेत ते येतात गावी. किती जरी तुमचं काम असलं, काही जरी असलं तरी ते येतात, येणारच गावी. हे बघा माती किती भुसभुशीत झाली.
आता याच्यावर थोड्या वेळाने काकी येऊन भात पेरणार. हा पण कोपरा एक नांगरायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतः गुट्ट्यानी ती लेवल करणार, तुम्हाला मी दाखवीन. आणि ही जी शेती दिसते ही पूर्णपणे माती अशी नाही की त्यावेळी आम्ही लोकांनी म्हणजे आजोबांनी वगैरे अशी ही सगळी ना बनवलेली माती अडवून अडवून. कारण हे बघा याच्यामध्ये अजून खडकं बरीच आहेत. हे बघा ही किती मोठी मोठी दगड आहेत बघा याच्यामध्ये. हे बघा हे नांगर ज्यावेळी आपण याच्यावर लावतो ना, हे बघा दगड, ते कधी कधी ना दगडांना वाचवून लावायला लागतो. आता पटकन नांगर उडवतो, नांगराचा फाळ तुटतो. बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये दगड आहेत मोठी मोठी. मित्रांनो बॉडी आहे ना पूर्ण बघा व्हायब्रेट होते ह्याच्यामुळे. आणि हा एवढा आवाज येतो ना, त्यामुळे नॅचरल निसर्गाचा जो फील आहे ना तो थोडासा कुठेतरी मिस होतो. कारण तेवढं हे होत नाही. आणि बैलांचा असायचं तेव्हा कसं बैलांच्या गळ्यातला घंटीचा आवाज, नांगराचा आवाज आणि शांतता असायची. पाखरांचा आवाज यायचा आपल्याला, म्हणजे एवढा असा किरकिर कानेर नसायचा. पण आता नवीन युगाप्रमाणे आपल्याला चालायला लागतंय. विसरलो नाही आम्ही काही गोष्टी, पण शेवटी थोडासा बदल करावा लागतोय. जीवा भावाची नाती ही कोकण, आपुलकीचा प्रवाह कोकण, निसर्ग राजाच हे कोकण, परशुरामाची कृपा ही कोकण, कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण, गाई बैल वासरांची पहाट कोकण, कोकण कोकण मित्रांनो पावसाचं वातावरण झालंय पूर्णपणे, मस्त असं वाटतं बघायला. पण पाऊस पडायच्या आधी आम्हाला एक तरी कोपरा नांगरून त्याच्यात पेरावं लागेल, नाही तर चिखल होईल. तो बघा तो काका गुट्टा आणतोय तिथनं. हा बघा हा गुट्टा असतो. हे आता थोडंसच राहिलंय एवढं. हे झालं की पटकन काकी भात पेरणार. पाऊस पडायलाच लागलाय आणि मग गुट्टा फिरवायचा. पप्प्या लवकर लवकर करून घे. माती मस्तपैकी अशी आहे बघा, भुसभुशीत झाली आहे बघा. काकाने आता घेतलं पटपट जोर लावायला, कारण आम्ही थोडस व्हिडिओ करण्यात थोडस हे तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा जोरदारच पाऊस आला आता एकदम. काल तर पाऊस नव्हता, मग आज नांगरायला घेतल्याबरोबर आता पाऊस आला. हे का बघा चिखल होतं पूर्ण, म्हणून प्रॉब्लेम होतो ना. परत कसा पेरणार मग? आता पेरून टाकून हे ओढूया ना गुट्टा. चांगलीच अगदी सर आली. आज तुम्ही जोरच करणार. जोरदारच आला. संध्याकाळ नंतर पडला असता तर काय प्रॉब्लेम नव्हता. मग आजपासून पेरून झाल्यावर पडला असं काय नाही, 10-15 मिनिटांनी जोरदारच अगदी आली सर. मुंबईला जर असा पाऊस पडला ना, लोक भिजायला सगळे बाहेर येतील. मोबाईल भिजला तुझा? हा थोडासा. बघा केवढा पाऊस पडायला लागला बघा मागे. जोरदार अगदी पाऊस पडतोय. आमच्या फणसाच्या झाडाखाली जरा थांबलोय, पण भिजायलाच होतंय. कॅमेऱ्यावर पण सगळं पाणी येतंय. भिजायचं तर आहे मला, पण जरा तापासारखं वाटतंय, त्यामुळे जास्त भिजू शकत नाही. असा पाऊस लावणीला पडला की मजा येते ना. लावणीच्या वेळी जर असा पाऊस पडेल ना तर खूप मजा येते लावणीला, कारण चिखल होतो. ह्याच्यापेक्षा चिखल होतो आणि चिखलात लावणी लावायला मजा येते. मग काकी छत्री ठीक आहे, आणली ठीक आहे.
पावसामुळे थोडासा गोंधळ झाला. 15 मिनिटात आमचं झालं असतं जर पाऊस थांबला. आता बारीक झालाय थोडा, एक 15 मिनिटं अर्धा तास थांबला असता ना तर एक कोपरा आमचा आरामशीर पेरून झाला असता. आता काय होणार, ते चिखल होणार, सगळा चिकचिकीड होणार, पायाला लागणार, त्या नांगरांच्या फाळाला लागणार. बघूया, थोडा थांबला तर पेरून टाकायचा पटकन. असं गावी प्रत्येक कोपऱ्यात एकतरी झाड असतं जिथे आपण जेवायला, नाश्ता करायला बसतो किंवा आडोशाला बसतो. हे असं आमचं फणसाचं झाड आहे. पहिला जुनं घर हे आमचं इथे होतं या कोपऱ्यांमध्ये, जुनं पंजोबांच्या टायमाला. तेव्हा हा दारातला फणस हा लावलेला त्यावेळेचा. ही बावडी पाडलेली आम्ही, पण तिला पाणीच नाही, वेस्ट गेली पूर्ण. आता पाय आतमध्ये जर टाकला ना तर पूर्ण चिखल चिखल होणार आहे. बघा, हे बघा. पेरणीच्या वेळी पाऊस नाही पाहिजे, म्हणजे पेरणी करताना, नांगरणी करताना जर पाऊस आला ना तर सगळं एकदम चिकचिकीत होऊन जातं आणि नांगराला सगळी माती अडकत राहते. असा म्हणजे ह्याच्यापेक्षा डब्बल जोराचा पाऊस हा लावणीच्या वेळी पडला पाहिजे, कारण लावणीच्या वेळी पाण्याचीच जास्त गरज असते. कोपऱ्यांमध्ये पाणी साठलं पाहिजे, चिखल झाला पाहिजे. पेरणीला एवढ्या पावसाची गरज नसते. एकदा पेरून झाल्याच्या नंतर मग पडत राहिला ना तर चालतो, काय एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. फक्त मळ्यातल्या ज्या शेती असतात त्यांना प्रॉब्लेम होतो, कारण त्यात पाणी भरतं. खाली तशी आमची एक खरी आहे, त्याच्यात प्रॉब्लेम होतो. हे आमचे कसे कापावर असल्यामुळे पाणी निचरून जातं, निचरा होतो पाण्याचा. हे बघा, हा गुट्टा असतो, ही फाळ आहे आणि हा गुट्ट्याची दांडी आहे. ह्याच्यावर इथे काका थांबायचा लहान, म्हणजे दुसरा होता तेव्हा मोठा थोडा, आणि इकडे आम्ही आम्ही थांबायचो, दोन साईडला बसायचो किंवा मध्ये बसायचो मी. आणि बैलांनी असं फिरवायचो त्यावेळी. आता आपल्यालाच फिरवावं लागतं, एक वजन ठेवायचा दगड त्याच्यावरती मोठा, किंवा आपण कोणतरी बसायचं आणि एकाने ओढायचं तेवढ्या पुरता. हा बघा, हा इथं काकांनी नारळ ठेवलाय, कारण आपण लोक जरी किती जरी म्हटली तरी आपण देवभोळे लोक आहोत, किंवा एक आपण आपल्या याला एक मान देतो, आपल्या शेतीला, मातीला, सगळ्या गोष्टीला, झाडापेडांना. त्याप्रमाणे शेती नांगरायच्या अगोदर कारण करून हा पहिला नारळ फोडला जातो, की शेती चांगली होऊ दे, पाऊस पाणी चांगला पडू देत आणि पीक भरघोस येऊ दे, हे देवाकडे आपण मागणं केलं जातं आणि आपल्या मेहनतीला, यशाला बळ देऊ दे असं. त्यामुळे हा नारळ, श्रीफळ हे फोडलं जातं. प्रत्येक जण, शेती असो, बागायती असो, पहिला आंबा जरी काढायचा असला तरी नारळ 5 पानं द्यायला देतो आपण. आणि शेतीच्या वेळी सुद्धा प्रत्येक कामाला आपण एक मान सन्मान देतो, आदर देतो. पाखरांचा आवाज येत असेल बघा. बैलांच्या जोडीची जेव्हा नांगरणी असते ना तेव्हाही अशीच शांतता असते. फक्त बैलांचा चालण्याचा साधारण आवाज किंवा गळ्यात घंटी असली तर तो आवाज, आणि जोतिया जो असतो, जोतिया बैलांच्या मागे असणारा एक, तो जो बैलांना इन्स्ट्रक्शन्स देतो त्याचा फक्त आवाज. बाकी अशी मस्त प्रसन्न मनाला वाटणारी शांतता असते, वाऱ्याची झुळूक. परत पाऊस आला. आज काय वातावरण पावसाचं थांबल असं वाटत नाही, थोडक्यासाठी काम राहिलं. आता थोडं ऊन पडल्याशिवाय काय यायला नको कोपऱ्यात, त्यामुळे आता इथेच ट्रॅक्टरवर काका प्लास्टिक घालून ठेवणार, म्हणजे जास्त भिजू नये म्हणून. तसं काय ते वॉटरप्रूफ असतं, पण जंग वगैरे पकडते. आता हेच जर बैलांचं दूध असतं ना तर या पावसात बैल सोडून द्यायला लागले असते रानात, किंवा बांधून ठेवायला लागले असते. आणि एकदा सोडले की ते लगेच परत येतील नाही येतील ह्याची गॅरंटी नसते, मग शोधून आणावं लागतं. बरेच शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी असतात, ते त्यांचं त्यांना माहिती असतं. आपण काय फक्त बोलतो की पारंपरिक पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, पण त्याच्यात पण आता बऱ्याच अडचणी समोर येतात. त्यासाठी हे नाईलाज असतो, हे लोकांना या गोष्टींचा उपयोग करावा लागतो, शेतकऱ्यांना. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही, तर जातो आता घरी. आता काय पाऊस थांबायचं नाव घेत नाही, दुपारनंतर बघूया. आज बाकी तर काय मला कुठे जायचं नाही. दुपारनंतर जर थोडंसं ऊन पडलं, ताप पडली, पाऊस थांबला तर पटकन नांगरून घेणार आणि पटकन पेरून घेणार. त्यानंतर रातभर किती जरी पडला ना तरी चालेल. मग रात्री जोरदार पडला, बघूया मग कोण जात असतील कुर्ल्या माशांसाठी तर आपण जायचं त्यांच्यासोबत रात्रीचा फिरायला. मजा येते रात्री फिरायला, कारण काल मला एक घोरपड दिसली रस्त्यावर, ताप पडलेली, ऊन पडलेलं, त्याच्यामुळे ती आली होती उन्हामध्ये. रात्रीचा फिरताना पण बरेच असे जनावर दिसतात, सर्प दिसतात, ससे दिसतात, कोल्हे, बरेच बरेच प्राणी दिसतात, कांडेचोर वगैरे असे, पाखरं. बघूया, गावचा एक
अनुभवच वेगळा असतो, मजा येते. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. आता काय पेरणी झाली नाही ह्याच्यात, पण जर समजा दुपारी ऊन पडलं आणि परत आम्ही आलो तर तीच पुढे कंटिन्यू करेन. बघा आता तात्पुरताच थांबतो, कारण पाऊस थांबत नाही तर आपल्यालाच थांबावं लागेल. निसर्गाच्या पुढे आपल्याला हात टेकावेच लागतात. जाऊया घरी. फायनली मित्रांनो थोडा पाऊस थांबलाय, म्हणजे तेव्हा लागला तेवढाच, त्याच्यानंतर बऱ्यापैकी थांबला. आम्ही सुकायची वाट बघत होतो की जरा पाणी सुकू दे, ऊन पडू दे, पण ऊन काय पडलं नाही. अजून साधारणशी अशी मळबट आहे, पण अर्ध राहिले ते काम आता पूर्ण करून घेऊया. हे बघा चिकचिकीत झालंय, बघूया आधी कितपत चुकलंय. आता ते थोडस नांगरलेलं आपण ते सुकेपर्यंत हे नवीन इथे नांगरून घेऊया. हा एक बारका कोपरा, आता पहिला आम्ही काय करायचो, तो मोठा कोपरा आता नांगरलाय तो, आणि हा इकडचा एक मोठा कोपरा, हे असे 2 कोपरे आम्ही पेरायचो. पण यंदा भात कमी आणल्यामुळे हा छोटा आणि तो एक असं पेरायचा असा विचार चालू आहे. चिकचिकीत तर आहे अजून. पाखरांचा आवाज मस्त वाटतोय. हे काय घरी जाऊन चाय पिली, नाश्ता वगैरे केला आम्ही, आणि वाट बघत होतो पाऊस थांबायची. तसा पद्धतीने थांबलाय. आता हे राहिलेलं हे एवढं करून घेऊया आणि मग पेरून टाकूया. मग काय नंतर जेव्हा तरवा येईल त्यावेळी नंतर लावणीच्या टायमाला तो तरवा काढायचा आणि लावायचा आहे. ते काही 15-20 दिवस त्याला जातील, पण आता आधी पेरून ठेवूया. आता परत नंतर लावणीला राऊंड मारूया एकदा. मुंबईला काय अजून पावसाचा नामोनिशाण नाही. झाला आता फायनली चालू झाला. आता काय होईल, एवढं चिकचिकीट नाही झालं, सुकले तसं. आता हा तेवढा एक पॅच राहिलाय, तोच फक्त नांगरून घ्यायचा पटकन. ते काय 1-5 मिनिटात होऊन जाईल, आणि मग याच्यात पेरून घेऊ आणि मग गुट्टा आणू. मी आणू का गुट्टा? गुट्टा गुट्टा आणू का? जाऊन गुट्टा घेऊन येतो. मगाशी पाऊस पडला म्हणून गुट्टा इथं आणून ठेवलेला. ही लाकडाची खोपी आहे. आता हा घेऊन जातो मी. प्राऊड टू बी अ फार्मर. लाजायचं नाही या गोष्टी करायला, एक एक्सपिरियन्स असतो, आणि पूर्वज ह्याच्यातनच आपले आलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आवर्जून करायच्या. मस्त ताप पडली, आता ऊन पडलं मस्त. हे बघा आता होऊन जाईल. अजून एक मला वाटतं अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण दोन्ही कोपरे आमचे पेरून होतील. आता हे पावसामुळे चिकचिकीत थोडंसं झालेलं ना, म्हणून त्याच्यावर एक राऊंड हा पूर्ण फिरवून घेणार होता ट्रॅक्टरचा, आणि त्याच्यानंतरला मग हे भात पेरून व हा गुट्टा त्याच्यावर लावून लेवल करून घेणार. मग नंतर हा कोपरा करतो, पण काकी आणि मी पेरून गुट्टा हे करू, काका इकडे नांगर लावेल. मस्त मजबूत एकदम ताप पडली. आता ऊन भाजायला लागला, अंग असं तापतंय डायरेक्ट. कसला भात आहे हा? तृप्ती. तृप्ती 5 किलो आहे ना? हा 2.5 किलो. आणि हे काय आहे, हे कसले आहेत बिया? हा चिबूडच्या. वा, ट्रॅक्टरला रिव्हर्स सुद्धा आहे. उचलाल काय? आता मी उचलतो, थांबा. हा हा त्या माती बघा चिकट झाल्यामुळे किती अडकले. हा घे तू, हा घे नांगरायला. मग हा पेरून आम्ही गुट्टा फिरवतो. नाही नाही, हो ते भात आता कसं पेरू, रत्नागिरी पेरू ते बारीक भात मला जेव्हा ह्याच्यात पेरूया, आणि जाडं भात थोडा होईल ना ह्याच्यात पेरूया. ते किती? ते पण अडीच आणि ते अडीच. वेगवेगळे आहे दोन्ही. बघा परत मळबट यायला लागली. हा सांगता येत नाही.
हे असं भात त्याच्यावर पेरलं की वरून गुट्ट्याने लेवल करायची, म्हणजे ते आत राहणार. माईकची पण चार्जिंग संपलेली आहे. आता हा गुट्टा फिरवून झाला की मग व्हिडिओ स्टॉप करेन. मग तो एक कोपरा नांगरून घेऊ पेरून. सेम प्रोसेस आहे, काय वेगळं नाही आहे. दम लागला, पायात गोळे आले, भरला पाय. कारण आपल्याला सवय नाही. विचार करा बैल कशी करत असतील, किती हालत असेल ते. पहिल्या सोपं पडायचं, बैल ओढायचे, आपण फक्त बसायचं त्याच्यावर जोर देऊन, बैल घेऊन जाणार. झाला आता हा एक कोपरा आमचा पेरून झाला आहे लेवल वगैरे करून. हा एक कोपऱ्याची अशी लेवल झाली आता करून भात. आता हे ह्याच्यात तरवा रुजून येणार. मग नंतर हे जे बाकीचे कोपरे आहेत थोड्या दिवसांनी थोडा पाऊस पडला की हे उखळ करायची. म्हणजे साधारण एक हात नांगरून टाकायचे. मग पाऊस पडला की लावणीच्या वेळी परत डबल हात फिरवला की चांगला चिखल होतो. त्याच्यामुळे हे आता उखळ करायचे बाकी आहेत. तो कोपरा आता काका नांगरतो, म्हणजे एक 10 मिनिटात तो नांगरून होईल. तो नांगरून झाला की त्याच्यावर भात पेरणार. मग 2 कोपरे 5 किलोचा तरवा पेरला आहे. आता 5 किलोमध्ये शेवटला किती किलो भात तयार होतं आहे ते आपल्याला ऑक्टोबरमध्ये समजेल, दसऱ्याच्या टायमाला जेव्हा आपण कापणी करू त्यावेळी. तर अशी सगळी पेरणीची लगबग असते. बऱ्याच जणांनी शेतात सोडून दिल्यात. आता आम्ही अजून तरी करतोय. आता पुढे बघू कसं काय होतं आहे ते. माईक नसल्यामुळे आता किरकिर आवाज येत असेल, त्यामुळे मी आता व्हिडिओही बंद करतो. तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितले असाल तर तुमच्या मनापासून आभार. असाच सपोर्ट करा, असाच प्रेम द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.